पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सर, आदरणीय शमिकाताई, या सर्वांना वंदन करतो. आपण श्रोतेजन रोज नित्यनियमानं आपण ऐकता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता, आपल्यालाही वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. काल आपण 13 नंबरचा श्लोक आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिला होता. यज्ञशिष्टासिना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते त्वागम पापा ये पंचत्यात्मकारणात. जो यज्ञातून शेषान्न खाऊन जे सत्पुरुष आहेत, संत लोक जे आहेत, ते त्यातला शेष भाग खाऊन ते सर्व पापापासून मुक्त होतात. आणि जे स्वतःकरता अन्न शिजवतात ते पापभक्षण करतात, अशा अर्थाचा तो श्लोक आहे. आणि यामध्ये वर्णन करताना आपण यज्ञकर्माचं वर्णन करायला आलो आहे. आणि कोणता यज्ञ, तर माऊलींनी त्याला एक स्वरूपच बदलून टाकलेलं आहे. भगवद्गीतेपेक्षा एक वेगळा विचार ज्ञानेश्वरीमध्ये मांडण्यात आलेला आहे, आणि तो म्हणजे स्वधर्मरूपी यज्ञ. स्वधर्मरूपी यज्ञाची पूजा करावी, असा अर्थाचा विचार ज्ञानेश्वर माऊली मांडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे काल सकाळी आपण 120 नंबरच्या उवीपर्यंत आलो होतो. 19 नंबरची उभी आहे. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी असतीये समृद्धी विनियोग करी. त्याच्यावर आपण चर्चा झाली मागच्या प्रवचनामध्ये. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्ताधिक यजी पितरोद्देश, याच्यावरही थोडंसं चिंतन आपलं सुरू होतं. म्हणजे गुरूंचं भजन किंवा गुरूंची भजन केलं पाहिजे. गुरूंची सेवा, स्वगोत्रात जन्मलेल्या लोकांच्यावर उपकार करणं, वैश्वदेवाच्या तेव्हातिकांच्या द्वारा अग्नीची पूजा करतो, प्रसंगाने ब्राह्मणाची जो सेवा करतो आणि पितरांच्या उद्देशाने श्राद्ध तर्पण करतो, तो या पापातून मुक्त होतो, असं सांगायचा मुद्दा आहे. ते शेवटी सांगितलंय. अगोदर माऊली दृष्टांत देतात आणि नंतर शेवट त्याचा करत असतात उपसंहारामध्ये. तर गुरूंची पूजा ही नित्यनेम सांगितलेला आहे, साधना करणं. त्यासाठी आपण विचार केला होता मागच्या चिंतनामध्ये. सद्गुरूंच्या दिलेली साधने सतत नित्यनियमानं करणं, दुसरी गोष्ट त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन न करणं, आणि तिसरी गोष्ट त्यांच्या कार्याचा प्रचार सतत करत राहणं, ही गोष्ट आपण बोललो होतो. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या सद्गुरूंनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा सुद्धा विचार अभ्यास केला पाहिजे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं आपल्याला विचारलं की तुमच्या सद्गुरूंचा ग्रंथ हा अमुक आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची कोणतं मत मांडलेलं आहे, कोणत्या विषयावर तो ग्रंथ आहे, तर थोडक्यात आपल्याला त्या ग्रंथाविषयी सांगता आलं पाहिजे. अति अभ्यास नसला तरी चालेल. एवढ्या सगळ्या 40-45 ग्रंथांचा एकाच वेळी आपल्याला लक्षात राहणं शक्य नाही, पण तरी पण त्याचा साधारणपणे सारभूत जो त्यातला गाभा घटक आहे तो मात्र इतरांना सांगता आला पाहिजे. आणि हे प्रचाराचे कार्य जे आहे, माझे सद्गुरू नेमक्या कोणत्या विचारात आहेत, कोणते विचार ते देतात, त्या विचारांचा माझ्यावरती काय प्रभाव पडला, हे जे आहे सांगणं हे सतत असलं पाहिजे. ती सद्गुरूंची सेवा आहे. आणि सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन हे तरी असायलाच पाहिजे. आणि सद्गुरूंनी दिलेली साधना नित्यनियमानं केली पाहिजे, म्हणजे गुरून विनमुख होत नाही. म्हणून म्हणतात ते गुरु गोत्र अग्निपूजी. एकदा गुरूंची पूजा झाली की सगळ्या पूजा झाल्यासारख्या होतात, त्यात वेगळ्या कुठल्या पूजा कराव्या लागत नाहीत. आणि म्हणून गुरुसेवा ही श्रेष्ठ दर्जाची सेवा मानलेली आहे. त्यामुळे गुरुपेक्षा देव
देव ना दुजा, ज्ञानेश्वर माऊलींचा अभंगच आहे. गुरुविन देव ना दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरु संत कुलीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव ना दुजा, पाहता नाही त्रिलोकी. फार सुंदर अभंग आहे. प्रत्यक्षात जाऊन ज्ञानेश्वरांच्या गाथेमधला अभंग, प्रत्यक्षात आपण अभ्यासण्यासारखा अभंग आहे. इथं आपल्याला त्याचा काय जास्त संदर्भ नाही, फक्त संदर्भ एवढाच आहे की गुरूंचं पूजन या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात पूजन नव्हे, शरीरानं पूजन नव्हे, तर ह्या ज्या गोष्टी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे ती आपण नियमानं पाळणं, याला स्वधर्मही पाळणं म्हणतो आपण. आणि दुसरी गोष्ट गुरूंची आज्ञा पाळणं सुद्धा होतं. त्यामध्ये सज्जनांचा सत्कार आहे, निमित्ताधिक काही कर्म आहेत ते यजन करणं, या सगळ्या गोष्टीचा विचार 120 नंबरच्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलेला आहे. आपण त्या ओवीवरती चिंतन यापूर्वी झालेलं आहे. 121 नंबरची ओवी. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता, हूत शेष स्वभावता उरे जे जे. आता काय करत आहे, शेज आज स्वधर्म यज्ञक्रिया ज्या आहेत तो परमात्म्याच्या ठिकाणी हवन समर्पण कराव्यात, आणि हवन करून जे शेष सहज राहील त्याचंच काय करावं, भक्षण करावं. उरे जे जे त्याच्या पुढं अजून सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं आपण एवढंच सांगितलेलं आहे, जे जे उरेल त्याचं काय करावं. पुढे आहे बघा, ते सुखे आपुले घरी, कुटुंबेशी भोजन करी, की भोग्याची ती निवारी कल्मशाते. म्हणून तेच उरलेलं जे आहे म्हणजे आपल्या मिळकतीतला काही वाटा आपण समाजासाठी राखून ठेवला पाहिजे. जो समाजामध्ये सत्कार्य कुठं कुठं चालू असतात ती बघून त्या ठिकाणी आपण मदतीला उभा राहिलो पाहिजे. हे स्वधर्म आचरणातला एक प्रकार आहे. म्हणून आपण मिळवलंय म्हणजे कुटुंबासहित भोजन करी, म्हणजे सगळ्यांसहित. माऊलींनी पसायदानामध्ये जे वर्णन केलेलं आहे ना, सर्वांचा विचार, विश्वात्मक देवाचा विचार केलेला आहे. फक्त भारताचा किंवा ठराविक महाराष्ट्रात ते जन्मले म्हणून महाराष्ट्राचा असा विचार केला नाही. पुणे जिल्ह्याचा तेवढाच विचार नाही केला माऊलींनी. तर महाराष्ट्र, भारत, वैश्विक विचार, हे युनिव्हर्सल जर विचार आहे तो विचार सगळ्यांच्या मनामध्ये असले पाहिजे. जगातली सगळी माणसं सुखी राहावीत अशा भावनेनं आपलं वर्तणूक असली पाहिजे. आणि असाच विचार इथं मांडलेला आहे की कुटुंबासहित भोजन करी, या यज्ञ क्रिया उचिता, या अशा उचित क्रिया ज्या आहेत त्या भगवंताला अर्पण कराव्यात. सत्कर्म जे आहेत आपण केलेली जी स्वधर्माची ती भगवंताला अर्पण करावीत. आणि त्यातला राहिलेला भाग म्हणजे माझ्या पुण्याईनं जे मला प्राप्त होतं, यज्ञ केलेत म्हणजे पुण्याची प्राप्ती झाली, पुण्यामुळं सुख प्राप्त झालं, त्या सुखातला काही वाटा आपण समाजासाठी, कुटुंबासाठी राखून ठेवला पाहिजे. जे सत्पुरुष आहेत समाजामध्ये त्यांच्यासाठी दिला पाहिजे. ते काम करत नाहीत पण सगळं चालवत असतात बसून. इतकं सत्पुरुषांच्या मध्ये शक्ती असते. म्हणून त्या सत्पुरुषांची पूजा करणं म्हणजे विश्वदेवाचीच पूजा करण्यासारखं आहे, ईश्वराची पूजा करण्यासारखं आहे. म्हणून आपण हे दान करणं ही सर्वश्रेष्ठ गोष्ट सांगितलेली आहे. पण त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, उचित जे म्हणलेलं आहे, यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करता. जे हवन झाल्यानंतर जे उचित आहे यज्ञक्रिया ते परमात्म्याच्या ठिकाणी हवन समर्पण कराव्यात. आणि हवन समर्पण जे जे शेष आहे ते सहजच राहील, ते शिल्लक राहिलेलं आहे, तर त्याचं दुसऱ्याला दान करणं फार गरजेचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट मात्र, टाकाऊ दान कधी करू नये. आपण बरेच वेळा करतो, ही फाटलेली कपडे आहेत ती चला दानशीर उभा राहतो, आपण दानपणा उभा राहतो आणि दान करायला तयार राहतो. ही फाटलेली कपडे घरातही काय उपयोगाची नसतात, मग त्याच्यापेक्षा तुला दान दिलं म्हणायला आणि बरं झालं. किंवा शिळे खराब झालेलं अन्न दुसऱ्याला कधीही देऊ नये. जे आपण खातो त्यातलंच अन्न आपण दिलं पाहिजे. जे आपण कपडे जी वापरणारे आहेत अशी चांगली कपडे किंवा नवी कपडे लोकांना देता आली पाहिजेत. आपण नको ते काहीतरी करतो आणि पुण्य मात्र फार मोठं मागत असतो. असं पुण्याची प्राप्ती होणार नाही. त्यासाठी दानसुद्धा टाकाऊ नसावं, ते दान शिळं झालेलं नसावं. अन्न पदार्थासारखा एखादा पदार्थ शिळा किंवा खराब झालेल्या वस्तू दान म्हणून देऊ नयेत, मग टाकून द्याव्यात, पण दान म्हणून म्हणू नये. ते त्यामुळं उलट पापात पुण्याऐवजी पापाची जोडणी तयार होईल. त्यामुळे तर त्याच्यापेक्षा इथं म्हणलेलं आहे, ते सुखे आपले घरी कुटुंबेशी भोजन करी. आणि जे प्राप्त राहिलेलं आहे ते इतरांचा वाटा काढून ठेवावा आणि आपण भोजन करावं किंवा त्यांना द्यावं आणि उरलेलं आपण घ्यावं. या गोष्टीचा विचार असा आहे. उरलेलं म्हणजे इतरांना सगळं देऊन टाकावं, आपल्यासाठी काय शिल्लक ठेवू नये असा विचार त्यामध्ये नाही. तर
ते लोकांना त्यातलं आपल्यातलं जे आहे त्यातलं थोडं का असताना त्यातला वाटा दिला पाहिजे. आपण पहिल्यांदा झालेला गो ग्रास म्हणतोय बघा, गाईला देतो पहिल्यांदा. आता गायी जास्त उरल्या नाहीत म्हणा, कुठं गाईला नेऊन द्यायचं त्यासाठी गाई हुडकी जावं लागतं. म्हणजे कुठेतरी गाईचं शेण किंवा गोमूत्र आपल्याला हवं असेल तर ते शोधत जावं लागतं, किंवा कोणतरी विक्रीला कसलं जर देत असेल तर ते घ्यावं लागतं. मिळत नाही फारसं, पण गाईला तो गोग्रास द्यावं म्हणतात ते त्याचा अर्थ तो आहे. किंवा कावळ्यांना वगैरे चिमण्यांना वगैरे अन्न द्यावं हे त्यातला आहे की आपलं जे आहे प्राप्त केलेलं आहे त्यामुळे सर्व पापापासून त्याची मुक्तता होते. त्याचं कारण पण सांगितलेलं आहे शास्त्रानं. कसं काय सर्व पापापासून मुक्त होतं, तर त्याला कारण आहे ती तिन्ही कर्मबंधनं आहेत. त्यामध्ये संचित आहे, प्रारब्ध आहे आणि क्रियमन आहे. ही तिन्ही बंधनच आहेत. बंधने म्हणजे अडकून ठेवणारे आहेत आपल्याला. आपण मुळात प्रारब्धामध्ये अडकलेलेच आहोत, त्याच्यावर काय बदल करता येत नाही. राहिला प्रश्न क्रियमानाचा आणि संचिताचा. ज्ञानानं जसं संचित दग्ध होऊन जातं म्हणतात, तसं क्रियमानाचाही विचार आहे. जर आपल्या मनातल्या इच्छा हळूहळू कमी व्हायला लागल्या, कामना नाहीशी झाली, तर क्रियमान कर्म संचितामध्ये पडत नाही, त्यामुळे संचित तयार होत नाही असं शास्त्र सांगतं. कारण क्रियमानामध्ये इच्छा पाठीमागं लागते. कर्माच्या पाठीमागं इच्छा, आसक्ती, अहंकार असला तरच ते कर्म बंधन करतं, अन्य कर्म बंधन करत नाहीत. ती संचितामध्ये जाऊन पडतात. ही बंधन टाकणारी कर्म जी असतात ते. पण तिथं कुठलाही अहंकार नाही कर्म करताना. नंतर अनासक्ती आहे, कामना कुठली नाही. त्यामुळं हे जे कर्म आहे स्वधर्मरूपी कर्म जे आहे हे संचिता जाऊन पडत नाही. आता प्रारब्ध जे असतं ते सुखदुःखाचे तडाखे तो शांतपणे भोगतो, कारण त्यानं सुखी किंवा दुःखी होत नाही तो. कारण मी म्हणतो मी काम चोख केलेलं आहे तो म्हणतो, त्यामुळे मला काय सुखी दुःखी व्हायची काही गरज नाही, समाजाकडून मला काही नको आहे, अशा स्थितीत तो जगत असतो. त्यामुळे त्याला सुख दुःख त्रास देत नाही. म्हणजे प्रारब्धाचा विचार संपला. आणि फलेच्छा नसल्यामुळे क्रियमान जे करतो त्याचं नैष्कर्म्य स्थितीत तो जाऊन बसतो, त्याचं अकर्म होते म्हणतात. जे कर्म करत असो ना ते अकर्मामध्ये जाऊन पडतं. म्हणून अकर्मामध्ये गेल्यामुळं त्याचं संचितच तयार होत नाही, आहे तसं निघून जातं ते. आणि सगळं संचित नाही, प्रारब्धाचे सुख दुःख तो आनंदानं भोगतो किंवा त्याचा विचारच करत नाही. आणि क्रियमान तयार होत नसल्यामुळं त्याला कुठल्याही बंधनात तो पडत नाही. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्याची ती निवारी कल्मशाते. असं अन्नाचं आणि त्या संपत्तीचं आपल्या घरी कुटुंबासह समाधानाने सेवन करतो आणि तेच सेव्य पदार्थ त्याच्या पापाचे निवारण करतात. जे खाल्लेलं असतं ना ते प्रसाद म्हणून तो खातो, आणि असा प्रसाद खाल्ल्यामुळं त्या आत असणारा जे कर्माचे किंवा पाप जे लागतं ते पाप नष्ट होतात असं वर्णन शास्त्रानं केलेलं आहे. त्यामुळे आपणही आपल्या मिळकतीतील काही भाग राखूनच ठेवावा, समाजासाठी, लोकांसाठी, इतरांसाठी राखून ठेवला पाहिजे. समाजात जिथे जिथे सत्कार्य चालू आहेत ना त्या ठिकाणी ते देऊन आपण आलो पाहिजे. कुठं तरी बालसंकुल चालू असतात, वृद्धाश्रम असतात, अनाथ आश्रम असतात, अशा लोकांना खूप गरज असते त्याची. अशा ठिकाणी आपण जावं आणि आपली संपत्ती जो दिलेली आहे ना ती शुद्ध होते. त्यामुळं नाहीतर ती काय होते डबक्यासारखी. आपण पुढे जाऊन बघणार आहोत. 123 नंबरची ओवी आहे बघा आणि 124 नंबरची ओवी सर्वसाधारण सारखे आहेत. ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणून सांडी जो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी दृष्टांत दिलाय बघा की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेषभागी तैसा नाकडे दोषा. दोन दृष्टांत दिलेले आहेत त्या दोन ओवीमध्ये. पहिला दृष्टांत आहे बघा की जसं एखादा शरीरातली पदार्थ जे असतात म्हणजे अमृताची प्राप्ती झाल्यावर त्या व्यक्तीला महारोग सोडून जातो. एखादा कुष्ठरोगी आहे, महारोगी आहे, तर तो जातो कशानं? जर समजा त्याला अमृताची प्राप्ती झाली तर तसा त्याचा महारोग निघून जातो. जयापरी महारोगी अमृत सिद्धी, अमृताची प्राप्ती झाल्या तो यज्ञ वशिष्ठ भोगी उरलेल्याचा भोग येतो, त्याला पाप सोडून जातं. कसं सोडून जातं? जसा एखाद्या कुष्ठरोग्याला तो रोग सोडून जातो अमृत सिद्धी प्राप्त झाल्यावर, किंवा अमृताची प्राप्ती झाली किंवा चांगलं औषध मिळालं, अमृततुल्य असं औषध एखाद्या वैद्याने जर दिलं तर त्याचा रोग सगळा जसा जातो तसा ह्याची पापं सगळी नष्ट होतात. जर आपल्या मिळकतीतला काही भाग त्यानं समाजासाठी वापरला तर. किती सोपी गोष्ट आहे बघा पुण्य करण्याची. म्हणजे आपण पुण्य करण्याला वेगळ्या ज्या गोष्टी काहीतरी करत असतो त्याच्यापेक्षाही सोपं आहे, सरळ वागणं, सहज वागणं आहे.
आणि सहज वागता वागता इतरांचा विचार करत जगत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून पुढं दृष्टांत दिला आहे बघा की तत्वनिष्ठ जैसा, तत्वनिष्ठ म्हणजे एखादा मोठा पुरुष सत्पुरुष नागवे भ्रांतिलेशा, त्याची जशी भ्रांती निघून गेलेली असते तो शेषभागी तैसा नाकळे दोषा, तशा पद्धतीनं उरलेला भाग जर त्यानं इतरांना दिला तर तो नाकळे दोषा म्हणजे दोषाला पात्र होत नाही. जगाचे अधिष्ठानभूत सत्य ब्रह्माचे निश्चयात्मक ज्ञान झालेला पुरुष जो असतो, ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे, जो निश्चय त्याची बुद्धी झालेली आहे, जगत सत्यत्वाच्या भ्रमाच्या लेशानेही तो वश केला जात नाही. त्याला जगत सत्यत्व वाटत नाही, देह सत्यत्वाची भ्रांती त्याची गेलेली असते. अशाची भ्रांती जशी जाते तशी यांची पापं निघून जातात. दृष्टांत कशासाठी दिला? त्यातनं दोन गोष्टी माऊली शिकवतात. दृष्टांत देता देता एखादं चांगलं एक उदाहरण देऊन माऊली जातात, काय नेमकं खरं आहे ते. म्हणजे तत्वनिष्ठ पुरुषाजवळ जशी जगतभ्रांती देहभ्रांती नसते, तसं यज्ञातला म्हणजे स्वधर्म कर्मातल्या यज्ञातला भाग जो दुसऱ्याला देऊन आपण खातो, तसं त्याची सगळी दुःख आणि पापं निघून जातात. जसं त्याची भ्रांती निघून जाते तशी यांची पापं निघून जातात. म्हणजे त्याची श्रेष्ठत्व वेगळं आणि हा गृहस्थाश्रमात असल्यामुळं स्वधर्म कर्म करत असतो आणि त्या कर्मामुळं याची पापं निघून जातात. सोपा विचार सांगितलेला आहे, पण तो विचार करणं फार गरजेचं आहे. उरलेले अन्न जो खातो त्या खाणाऱ्याची सगळी पातकं निघून जातात. जसा एखाद्या ब्रह्मनिष्ठाचा शोक किंवा मोह त्याला बाधत नाहीत, कारण त्या भ्रांतीनं निर्माण झालेल्या असतात. जग सत्यत्वाची भ्रांती असते ती किंवा देहभ्रांती असते ती त्याच्याजवळ राहत नाही आणि त्यामुळं त्याची सगळी कर्म जी असतात दग्ध होऊन जातात आणि त्याचं पाप लागत नाही. किंवा शरीरादी पदार्थास तो एकरूप होऊन कामना आणि अपुरेपणाची जाणीव जी करत असतो ते अपुरापणा सुद्धा निघून जातो. कारण आपण जेव्हा संसाराशी संबंधित येतो ना, त्यावेळी संसार म्हटलं की अपुरापणा असतो, उणीव असते. कुणाचाही संसार पूर्ण झालेला आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचं कारण आहे संसारामध्ये उणीव आहे आणि ती भरून काढायची असेल तर काय होतं, मग इच्छा करतो माणूस, कामना करतो, कुठली तरी इच्छा करतो, कारण मला हे मिळावं, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे हे नाही, ही उणीव, आणि मला हे मिळावं अशी इच्छा कामना करतो तो. आणि अशी कामना तर साधकानं लक्षात ठेवावं एक गोष्ट महत्त्वाची, ज्या गोष्टीला आरंभ आणि शेवट आहे अशा होणाऱ्या, ज्याचा आरंभ होतो ज्या क्रियेचा, ज्या क्रियेला शेवट आहे अशा क्रियेपासून उत्पन्न होणं आणि नष्ट होणारे पदार्थच प्राप्त होतात. काहीतरी मिळत राहील आणि ते नष्ट होणार. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट पण असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण प्रपंचात वाचताना करायला पाहिजे. असं उत्पत्ती विनाशील पदार्थापासून कुठल्याही उणीवा आपल्या भरून काढता येणार नाहीत. जर उणीवा भरून काढायची असतील तर आपण कामना कमी करणं, इच्छा कमी करणं हाच त्याच्यावरला उपाय आहे. आणि इच्छा केव्हा कमी होतील? स्वधर्मरूपी यज्ञाचं जर आपण पालन केलं, हवन केलं, आपल्या संपत्तीतला वाटा, मिळकतीतील वाटा इतरांना वाटून खायला लागलो तरच आपला अभाव जो आहे, आपल्यातली उणीव जी आहे ते हळूहळू कमी व्हायला लागते आणि तो पूर्णत्वाकडे येतो. असं पूर्णत्व प्राप्त करणं इथं अभिप्रेत आहे. म्हणून माऊली काय म्हणतात बघा, ते यज्ञावशिष्ट भोगी नाही की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भागी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्म जो अर्जे ते स्वधर्मची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. म्हणून स्वधर्माचरणाने न्यायाने नीतीने जे धान्य मिळेल, धनधान्य मिळेल, त्याचा स्वधर्माकडे विनियोग करावा. मग जे सहज उरेल त्याचा समाधान वृत्तीनं भोग घ्यावा. आहे सुंदर, पण आपली हाव जर संपली असेल तरी ही गोष्ट जमणार. मला अजून हवं म्हणणाऱ्यापुढे त्याचं दारिद्र्य कधीच जात नाही, त्याच्यातल्या उणीवा कधीच कमी होत नाही, तो श्रीमंत कधीच होत नाही. श्रीमंत कोण? ज्याला परत काहीतरी आणि पण प्राप्त व्हावं अशी सतत इच्छा करणारा हा खरा दारिद्र्य असतो. आणि ज्याला कशाची इच्छा राहिलेली नसते ना, असा समाधानाने जगणारा तो श्रीमंत असतो. म्हणून समाधान राहणं ही श्रीमंतीची खूण आहे. पण आपल्याला ती श्रीमंती नको असते. असली कशाला श्रीमंती? ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती माऊलींच्या ओव्यात 9व्या अध्यायामध्ये. जो काहीतरी ओव्या आहे सुरुवात, त्याची शेवट असा आहे, जो अभिलाष भारे दडपे, ज्याच्या इच्छा अधिक असतात ना त्याला माणसं शहाणा म्हणतात. ह्याला हे मिळवते बघा, किती धडपडा माणूस आहे, मोठा उद्योगपती आहे, खूप मिळवायला आलाय, रात्रंदिवस शांत बसत नाही, किती कष्ट करतोय बघा, हुशार माणूस आहे असं म्हणतात. पण माऊली किंवा संत त्यांना वेडा म्हणतात.
कारण नसताना उत्पत्तीने विनाशील अशा पदार्थांची गोळा करत राहणं, पोटाच्या पलीकडे विचार जाऊन करणं, ही गोष्ट चुकीची आहे संतांच्या दृष्टीनं. पोटापुरता विचार करायला संत सांगतात आणि फक्त पोटाचा विचार करणं, आपल्यावर अवलंबून नसतानाचा विचार करणं म्हणजे स्वधर्माचं पालन आहे. पण हा स्वधर्म अंगीकारताना काहीतरी उरत असतं आपल्याकडं, हे उरलेलं दुसऱ्यांना द्यावं. त्यामुळं दुसऱ्यांचं समाधान वाढतं आणि आपलंही समाधान वाढतं. त्यामुळे इथे विचार केलेला आहे की जो म्हणून स्वधर्म जो अर्जे म्हणजे स्वधर्माच्या आणि न्यायाच्या नीतीच्यानं वागतो आणि ते जे स्वधर्मीची विनियोगी जे अर्जे म्हणजे प्राप्त करणे, ते स्वधर्मेची विनियोगी जे म्हणजे खर्च करणे, अर्जे म्हणजे प्राप्त करणे. मग उरले ते भोगीजे, जे उरलेलं असतं ते भोगीजे संतोषेशी, तिथं खरा संतुष्टपणा असतो. आणि सत्पुरुषाचं लक्षण आहे इथे संत शब्द वापरला ह्याच्यामध्येच वापरलेला आहे. कुणाला संत म्हणायचं? हे संतुष्ट असतात ते संत, समाधानी असतात ते सत्पुरुष म्हटलेलं आहे. आपलं समाधान सुद्धा कायम राखलं पाहिजे. हे पाहिजे ते पाहिजे, हे हवं ते हवं, जिथे इथं बघेल तिकडे आपण मॉलमध्ये गेलो की बघा आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे सारखं वाटायला लागते. आपण घरातून आणायला गेलेलो असते, थोडीशी डाळ आणायची आहे, थोडीशी साखर आणायची आहे म्हणून आपण गेलेलो असतो आणि तिथं गेलो की अरे वा हे एक वेगळी वस्तू आली, ती एक वेगळी वस्तू आली, याला हवरटपणा म्हणायचा. म्हणजे आपल्या गरज सोडून आपण काहीतरी मागायला लागलो. गरज असती तर घरातूनच आपण लिहून आणलं असतं ना मला हे घ्यायचं आहे म्हणून, तर गरज नसते. तिथं आल्यावर गरज उत्पन्न होते. याचा अर्थ माझी हाव आहे हे समजायला लागलं तर संतुष्टता जाते. म्हणून हवं म्हटलं की तो माणूस संतुष्ट कधीच राहत नाही कोणत्याही बाबतीमध्ये. कितीही दिलं तरी एखाद्याला समाधान होत नाही बघा. कुठं साधारण पाहुण्यांचं उदाहरण घ्या. पाहुण्यांना कितीही चांगलं वागा, पाहुणं असमाधानीच असतात. पाहुण्यांचं एक लक्षण आहे. आपणही पाहुणे असतो हा कोणाची तरी, आपणही असमाधानी असतो असा त्याचा अर्थ आहे. पाहुणे जे असतात ना कधीही काहीतरी करा कोणाला तरी ते असमाधानी असतात. त्यामधले काहीतरी काढत असतात, त्यातले दोष काढत असतात. तर ह्या गोष्टी कशा आहेत? असमाधानातून निर्माण होतात. जे समाधान आहे ते म्हणतात जे आहे ते माझ्यासाठी योग्य आहे असं म्हणून ते जगत असतात. म्हणून जे प्राप्त केलेलं असतं ते प्राप्त केलेलं त्यासाठी स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्माची विनियोगी जे स्वधर्मामध्ये जे प्राप्त केलं जातं ते स्वधर्मासाठीच खर्च करावं असं वर्णन आहे. त्यामुळे संसारापासून मिळालेलं आहे काय अगोदर मी आणलं नव्हतं, त्यामुळे संसारातच खर्च करून जायचं. टाटांचं एक उदाहरण आहे बघा, ते बोलतेले ऐकलेलं आहे की माझ्या वारसदारांसाठी मी 1 रुपया सुद्धा शिल्लक ठेवून जाणार नाही, ते त्यांनी मिळवायचं त्यांचं त्याने. मी कसं मिळवलं तसं त्या माझ्या मुलांनी सुद्धा मिळवायचं, नातवंडांनी मिळवायचं. पण असा विचार करणारे फार कमी आहेत. मग जर 1 रुपया जर शिल्लक ठेवायचा नसेल तर धडपड केसाला काय फारशी करायला लागते सांगा बघू. साठवायसाठी तरी धडपड आहे सगळी. संग्रहातून आणि परिग्रहातूनच जे निर्माण झाले आपला त्रास, सारखं साठवावंसं वाटतं. आणि त्यामुळं माझ्यासाठीच नुसतं नाही, फक्त आपला विचार करायला स्वधर्म सल्ला देतो, हरकत घेत नाही. पण आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार म्हणजे कोणत्या बाबतीत चिंता करणं, काळजी करणं, मुलाबाळांची, नातवंडांची, यातूनच स्वधर्माचं सगळं बिघडून जातं. आणि त्यासाठी विचार केलेला आहे की दुसऱ्याचा विचार व तशी क्रिया ही पापापासून मुक्त करते. म्हणून दुसऱ्यांचा विचार करायला विचार सुचवलेला आहे स्वधर्मानं. पण स्वधर्म दोन्ही गोष्टी बघतो. महाभारतामध्ये कुंतीचे एक उदाहरण आहे. कुंती मातेनेच अर्जुनाला प्रवृत्त केले तू युद्ध कर, आता युद्धाची गरज आहे. का युद्धाची गरज आहे? ही कौरव जे आहेत हे एक अन्यायाचं प्रतीक आहे, हे एक अत्याचाराचं प्रतीक आहे, दुष्ट आहेत ते स्वभावानं. अशी दुष्टता, अन्याय आणि अत्याचार समाजातून नष्ट झाले पाहिजेत. नष्ट करणं हे पुण्य आहे आणि ते पुण्याचं काम तुम्ही 5 पांडवांनी केलं पाहिजे असं कुंती मातेनं आपल्या मुलांना सांगितलेलं होतं. पण जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं, कौरवांचा नाश झाला, राज्य प्राप्त झालं, न्यायाचं राज्य प्राप्त झालं, त्यावेळी कुंती माता लगेच दुसऱ्या दिवशी गांधारी आणि धृतराष्ट्र जसे वनवासात जायला निघाले, शेवटी वानप्रस्थ आश्रमासाठी निघाले, त्यांच्याबरोबर ही गेली. त्यावेळी पांडवांनी प्रश्न केला, तूच म्हटलीस युद्ध करायला पाहिजे आणि राज्य आपण मिळवलं पाहिजे आणि तू भोगायला तू का थांबली नाहीस? तुम्हाला युद्ध करायला सांगणं हेही योग्य होतं आणि ते स्वधर्मात कर्तव्यात मोडत होतं म्हणून मी सांगितलं. आणि आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारणं हेही माझं कर्तव्य आहे म्हणून मी करायला लागलो. किती उच्च दर्जाचे विचार आहेत बघा.
म्हणजे तिथं मी हावरटपणाने मी तो राज्य मिळवाय सांगा नाही तुम्हाला, तर दुष्टांचा नाश करण्यासाठी राज्य प्राप्त करा म्हणून सांगितलं, युद्ध करा म्हणून सांगितलं. पण आता युद्ध झालं, सगळं झालं, आता तुमचं काम संपलं. आता माझं आहे ना स्वधर्म आचरण, ते कोणतं आहे? वनवासात आता जाणे. वनवास शब्दाचा अर्थ पूर्वी त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणत होते, त्या वानप्रस्थ आश्रमासाठी निघणं, ह्यासाठी विचार सांगितलेला आहे. खरंच कसा स्वधर्म किती अतिशय सुंदर आहे बघा. तुकाराम महाराजांचा अभंग आपण पुन्हा पुन्हा तो घेतो, फार सुंदर अभंग आहे तो, लक्षात ठेवण्यासारखा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जे धन प्राप्त करायचं आहे तो व्यापारी असू दे, नोकरदार, शेतकरी, उत्तम मार्गाने धन प्राप्त करावं, वाईट मार्गाने धन प्राप्त करू नये. आणि जे प्राप्त केलेलं धन आहे ते कसं वापरावं, विनियोग कसा करावा? उदासपणानं, माझं नाही असं समजू, आसक्ती न ठेवता त्याचा खर्च करावा. कारण धनाची गती एकच आहे, जाणं येणं हे धनाचं वैशिष्ट्य लक्षण आहे. आपण त्याला थोपवून धरू शकत नाही. थोपवलेले मग काय होतात की त्याला काय म्हणतो आपण, ते एक प्रकारचं ते भुताटकी कुठली तरी आहे, ती भुताटकी तयार होते, एकसारखं धन साठवणारे जे असतात ते. म्हणून म्हणतात पुढे काय बघा अभंगामध्ये, प्रत्यक्षात जाऊन हा अभंग गाथेमध्ये आपण पाहावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. वेच करी म्हणजे खर्च करतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अशा माणसाला उत्तम अशी गती प्राप्त होते. मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुखकर होतो. त्याला जी खाणी मिळायची आहे, म्हणजे कुठल्या योनी जायचं आहे, ती उत्तम योनी त्याला प्राप्त होते. भूतदया गायी पशुचे पाळन, तान्हेल्या जीवन वना माझी. जर एखादा तान्हेलेला असेल तर त्याला पाणी द्यावं, किंवा भूतदया ज्याला आपण म्हणतो, गायी आहेत, पशु आहेत, यांचं पालन करावं, हेही त्याच्याकडून घडतं. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, तो शांतरूप असतो, कुणाचाही वाईट नसतो, तो कोणाचाही शत्रू नसतो. वाढवी महत्व वडिलांचे. तो शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे. आई वडिलांच्या नावाला आणि त्यांच्या कीर्तीला थोडा सुद्धा कलंक लागणार नाही असं तो वर्तन ठेवतो. इतकं आई वडिलांची कीर्ती तो सांभाळतो. बरीचशी मुलं आई वडिलांच्या कीर्तीमध्ये भर घालतात, असंही आपल्याला दृष्टीस आलेलं आहे. आई वडिलांची कीर्ती थोडी असते, त्यात ह्यांच्या वागण्यामुळं आणि कीर्ती वाढत राहते. काही काही मुलं आई वडिलांच्या नावावरून ओळखली जातात, आणि काही काही आई वडील मुलांच्या नावावरून ओळखले जातात. ही त्यांची कर्तव्याची धन्यता म्हणायला पाहिजे त्यांच्या जगण्याची. आपणही असं असावं की बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्यावरून निवृत्तीनाथांचं नाव घेतलं जातं. निवृत्तीनाथ मुळातच प्रसिद्ध, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध, असं माऊलींनी त्यांची वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते मुळात प्रसिद्ध आहेत. जर ते आपल्या शिष्याला प्रसिद्ध करतात तर ते केवढे मोठे असतील, आहेतच मोठे, पण तरीसुद्धा त्यांचा मोठेपणा उघड करण्याचं काम त्या शिष्यानं केलं. त्यांचा मोठेपणा मुळातच आहे, पण तो लोकांच्या दृष्टीस आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. किंवा रामकृष्ण परमहंस लोक जगाला कळले नसते जर स्वामी विवेकानंद झाले नसते तर. स्वामी विवेकानंदांच्यामुळं रामकृष्णांचा परिचय लोकांना झाला. ह्याच्यावरून कळतं की जर विवेकानंद एवढे श्रेष्ठ आहेत तर त्यांचे गुरु किती श्रेष्ठ असावेत, त्यांची महानता केवढी आहे, यावरून लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात, शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. कुठला आश्रम? स्वधर्माश्रम जो आहे तो आपण जो आता किती दिवस झालं बघायला लागलोय, त्या आश्रमाचं फळ हेच आहे, परमपद बळ वैराग्याचे. त्याला सगळं हे परमपद प्राप्त होईल, वैराग्याची प्राप्ती होईल. कशामुळं? नुसतं जोडून या धन उत्तम व्यवहारे, शांतपणाने व्यवहार करायचा, प्रामाणिकपणाने वागायचं, आणि जे प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा उदासपणानं त्याचा व्यवहार करायचा. माझं धन म्हणून त्याला कवटाळून बसायचं नाही, आणि तो त्याला उत्तम गती प्राप्त होते, कारण त्यानं भूतदया सुद्धा पाळलेली असते. तो शांतिरूप असतो, तहानेलेला काहीतरी भुकेलेला अन्न देणारा असतो. ही सगळी जी लक्षणं या अभंगामध्ये सांगितली ही स्वधर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तीची आहेत बरं का. इतकं सुंदर वर्णन तुकोबांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. 126 नंबरची बघा, आपण ती 26 नंबरची ओळी बघितली. हे वाचुनी पारता राहतो नाही अन्यथा, याच्याशिवाय दुसरं काही करू नकोस.
अर्जुना, या नियमा वाचून अन्य प्रकाराने वागू नको. रहाटो वागणे, रहाटो शब्दाचा अर्थ आहे वागणे. अन्यथा म्हणजे दुसरी कुठल्याही प्रकाराने तू वागू नकोस, हे वाचूनही पाळता. याच्याशिवाय दुसरं काही वागणं तू ठेवू नकोस. फक्त तुझा आचार असा ठेव, तुला या सगळ्या गोष्टीची परमपदाची प्राप्ती होईल. असं ही ऐशी आद्य कथा श्री मुरारी सांगे. ही कथा जी आहे ती श्रीकृष्णाने सांगितली असं माऊली म्हणतात. आणि ही कथा सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, की स्वधर्माचं रक्षणाची ही कथा आहे म्हणून माऊलींनी सांगितलेली आहे. 127 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय म्हणता बघा. जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही. आता वाईट माणसांची वर्णन करायला चालू केलेले आहेत बघा. एखादा वाईट माणूस स्वधर्माचं आचरण ज्यानं सोडलेलं आहे, जो धर्म मानत नाही, धर्माचं कामं करत नाही, असा जो माणूस आहे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ईसाई हे धर्म नाहीत बरं का. इथं अर्थ आहे स्वधर्म, म्हणजे स्वकर्तव्याचं निष्काम बुद्धीनं केलेलं पालन. याला यज्ञ म्हटलं, याला स्वधर्म म्हटलेलं आहे. तर इथं किंवा निष्काम कर्मयोग म्हटलेला आहे. वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण अर्थ एकच निघतो. आता जो निष्काम बुद्धीनं कर्म करत नाही, जो वाईट विचारानं समाजामध्ये जगतो, त्याचं वर्णन केलेलं आहे. जे देहची आपण पे मानती, जे लोक देहालाच आत्मा मानतात आणि विषयात ते भोग्य म्हणती, आणि विषय जे समोर आहेत हेच भोगायचे पदार्थ आहेत आणि मी ते भोगणार या देहाच्या द्वारे. या परते न स्मरती, ते या भौतिक स्थूल ज्ञानापेक्षा म्हणजे आदिदैविक व आध्यात्मिक म्हणून एक सूक्ष्म ज्ञान वेगळे आहे, ते काही जाणत नाहीत. ह्याच्यापेक्षा एक वेगळं ज्ञान आहे. देहाच्या पलीकडं म्हणून काहीतरी वेगळी एक संस्कृती आहे, ते संस्कृती त्यांना ठाऊक नसते. देहाचं पालन नुसतं करायचं, देहाला सगळं पुरवत राहायचं, देहाला पोषण करायचं, पण देह ज्या आधारानं जगतो त्या आत्मस्वरूपाकडे पाहायचं नाही. त्यामुळे ही देह सत्यत्वाची भ्रांती त्याच्याकडे होते. देह म्हणजेच मी हे त्याचं मानणं असतं, आणि देहसंबंधी जे लोक असतात ते माझी प्रॉपर्टी मी या देहानं प्राप्त केली म्हणून ही माझी आहे आणि मी देह आहे, अशा चुकीच्या समजुतीमध्ये ती राहतात. आणि सारखं ते दुष्टचक्र चालूच राहतं. प्रत्येक जन्मात तेच म्हणत राहत होतो, हे देह माझा आहे आणि देहसंबंधी सगळं माझे आहे. देह मी आहे आणि देहसंबंधी सगळे देह आहे ते माझं आहे. या माझं आणि मी मध्ये तो सतत गुंतून राहतो. त्यामुळे ज्ञानाला पारखा होतो, त्याला दुसरी काही आठवण नसते. या परते न स्मरती, स्मरती म्हणजे आठवण काढत नाहीत, अनेक काही दुसरं त्यांना काही आठवत नाही. खाणे, जेवणे, झोपणे, मजा करणे, पार्ट्या जोडणे, मित्रमंडळीमध्ये चैन्या करत फिरणं, वेगवेगळे सिनेमे, वेगवेगळे नाच गाणं पाहणं, त्यामध्ये सामील होणं, या सगळ्या गोष्टी त्यांना आवडत असतात. कारण देहापुरतंच ते बघत असतात, देहाच्या पलीकडे जाऊन बघत नाही. माऊलींची एक ओवी आहे 4थ्या अध्यायामध्ये, प्रसिद्ध ओवी आहे. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. भगवंताचा विसर का पडला याची 2 कारणं माऊली या ओवीमध्ये सांगतात. एक म्हणजे देह मी मानला आणि त्या देहाच्या पोषणाच्या नादाला लागला, ती देह आसक्ती. आणि विषयाची आसक्ती, ह्या देही कामी भरू, काम म्हणजे कामना, इच्छा, आणि देहावरती अति आदरू, देहाचा आदर करणं म्हणजे काय तर देह मी मानणं. अशा गोष्टी ज्याच्याकडून घडल्या त्याला ईश्वराचा विसर पडला म्हणून समजलेला आहे माऊलीने. म्हणून हिथं जी कथा सांगितलेली आहे ती तशीच आहे, जी देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणि काही. म्हणजे चारवाकाचे विचार आहेत बघा. जी षडदर्शनं सांगितलेली आहेत ना, 6 दर्शनं, 6 शास्त्र सांगितलीत, त्यातलं चारवाक शास्त्र जे आहे ते खाऊ पिऊ मजा करू, लागलं तर काय करा ऋण काढून चैनी करा, पण काढा, तूप खा, काय वाटेल ते करा. हे सगळं जे वर्णन आहे हे चारवाकाच्या दर्शनामधले आलेली नीती आणि तत्त्वज्ञान आहे. आपण वेदांताचं तत्त्वज्ञान, सांख्य तत्त्वज्ञान मानतो, आणि त्यामुळे जर विचार हा जर करायला लागलो आपण, तर वेदांतशास्त्र खूप काही सांगतं. देह मी नाही आणि देहासंबंधी जे आहेत ते माझे नाहीत असं म्हणायला वेदांतशास्त्र आपल्याला सांगत असतं. म्हणून मनुष्य योनी असे अद्भुत क्षेत्र आहे असं म्हणतात, की ज्यामध्ये हे शेत आहे,
वर्णन केले बघा 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्रज्ञ जो अध्याय आहे 13वा, त्यामध्ये क्षेत्र ज्याला म्हटलेलं आहे ते मनुष्याचं अंतःकरण आहे. या मनुष्याची योनी अशी अद्भुत शेत आहे म्हणतात की ज्यामध्ये आणि पाप आणि पुण्याचं बीज पेरता येतं. हे क्षेत्र आहे, हे शेत आहे. या शेतामध्ये काय पेरता येतं? पुण्यही पेरता येतं आणि पापही पेरता येतं आणि ते अनेक जन्मापर्यंत फळ देत राहतं. पाप आणि पुण्य अनेक जन्मापर्यंत फळ देत राहतं. म्हणून मनुष्याचा जन्म पहिला आणि शेवटचाही होऊ शकतो. आत्ताचा जन्म हा पहिल्यांदा जन्माला आला माणूस म्हणून, आणि आत्ताचा जन्म हा शेवटचाही जन्म होऊ शकतो. कशामुळे शेवटचा होईल? जर तो जीवनमुक्त झाला तर त्याचा हा शेवटचा जन्म आहे. मग याचा अर्थ तो जन्म पहिलाही असणार आहे. आणि हा पहिला जन्म जर परमाप्त प्राप्ती केली तर शेवटचा, आणि नाही जर केली तर तो पहिला म्हणजे अजून होणार आहेत पुढे. दोन्ही अर्थाने विचार केलेला आहे बघा. जर परमात्म्याची प्राप्ती झाली तर हा शेवटचाच देह आहे त्याचा, पण झाली नाही तर आत्ता सुरुवात झाली. मग आता किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही, आणि वर्णन केलेलं आहे किती जन्मानंतर ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. तसे अनेक जन्म, तेही माणसांचे. माणूस म्हणून जन्माला आलो पाहिजे, पशु म्हणून नव्हे. माणसाचे अनेक जन्म घ्यावे लागतात तेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा जर दृढ निश्चय जर आपण केला असेल तर पाप करणं आपलं आपोआप थांबतं. आपण कर्मबंधनातून बाहेर पडतो. इतका स्वधर्म कर्माचा विचार जे शास्त्र आहे ते शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे कायम माऊली पुन्हा पुन्हा सांगतात की स्वधर्माचंच पालन करा म्हणजे परम कल्याणाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून इथं 127व्या ओळीमध्ये म्हणतात दुसरं काही ती विषयाचं घेत नाही, फक्त विषय भोगणे एवढाच त्यांचा विचार चालू असतो. हे यज्ञोपकरण सकळ नेनत सांते बरड अहमबुद्धी केवळ भोगू पाहते. ते कसे लोक असतात बघा. हे यज्ञोपकरण म्हणजे देहापासून धनधान्यादी संपत्तीपर्यंत जेवढे पदार्थ आहेत ते स्वधर्म यज्ञाची साधने करावी लागतात. आपलं धन, आपलं धान्य, आपली प्रॉपर्टी हे स्वधर्म प्राप्त करायचं साधन बनलं पाहिजे. आपण त्याला साध्य म्हणतो. घर बांधलं माझं कृतार्थता झाली म्हणतोय आपण. नोकरी मिळाली कृतार्थता झाली. जणू काय यासाठी जन्माला आला होता का काय? जन्माला कशासाठी यायचं संतांनी सांगितलेलं आहे तर ह्या जन्माला येण्यापासून बंद करायसाठी जन्माला यायचं. पण आपण तसा विचार करतो पुढच्या जन्माची तयारी आत्ता आपण ह्याच जन्मात करून ठेवतो. एवढं कर्ज काढून ठेवतो की ते परत का फेडायसाठी आपल्याला यावं लागतं. कर्ज कोणतं? तर कर्माचा बोजाच घेऊन आपण जातो, संचितामध्ये भर टाकतो आणि परत ते फेडायसाठी परत जन्म घेतो. इथं म्हणलेलं आहे सगळी यज्ञ उपकरणं म्हणजे यज्ञांची साधनं. यज्ञ उपकरण म्हणजे स्वधर्मी रूपी यज्ञाचं साधन. नेनत साते सकळ ही साधने करावी लागतात. हे न कळल्यामुळे नेनत साते म्हणजे माहीत नसते. नेनत साते, नेनत शब्द त्यामध्ये आहे बघा. नेनत साते माऊलींचा शब्द आहे. माहीत नसल्यामुळं देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी ठेवणारे भ्रांत लोक ही यज्ञ साधने यज्ञ पुरुषाला अर्पण न करता स्वतःच भोगतात. अहमबुद्धी केवळ भोगू पाहते. स्वतःच्या अहंकाराने माझं आहे म्हणतात, मीच भोगणार आहे. कुठला देव आणि कुठलं काय, कुठं दिसलाय कुणाला देव, देव ही कल्पना आहे, अशा काहीतरी भ्रामिक गोष्टी ते बोलायला चालू करतात. कारण अहंकार वाढलेला असतो आणि म्हणून तसे बोलतात. वास्तविक विचार जर केला तर ही भोगावी, पण कर्तव्य बुद्धी टाकून हे भोगायला पाहिजे. म्हणून ही धनधान्य ही संपत्ती जी आहे ही सगळी संपत्ती स्वधर्म यज्ञाचं साहित्य आहे, साधन आहे. यज्ञोपकरण म्हणले शब्द वगैरे ही उपकरणं आहेत, पण त्या उपकरणाला साधनालाच आपण साध्य म्हणून बसलो असं न समजता हे समजून घेत नाहीत. अहंकाराने ते भोगतच राहतात. वास्तविक हे साधन आहे, पण त्याला वाटते काय हे माझं आहे, मी भोगणारच आहे. धन असू दे, धान्य असू दे, सगळ्या गोष्टी. त्यामुळे विचार केला तर संत पण विचारात पडतात की ह्या गोष्टी घडतात कशा यांच्याकडून, याचाही विचार संत शब्द वापरलेला आहे यामध्ये. कबीरांच्याकडे एक व्यक्ती गेली होती. मला म्हटलं सारखी चोरी करावीशी वाटते, कारण या चोरीतून बाहेर कसा मी पडायचा. तर ते म्हणले मला चोरी करणं मला थांबवता येत नाही, ते सोडून दुसरं मला काही सांगा. कबीर महाराज म्हणले चोरी करायची तू थांबू नकोस, करत राहा, सतत चोरी करत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तू दुसऱ्याच्या घरात ज्या घरात चोरी करणार आहेत ते तुझ्यापेक्षा गरीब लोक नसावेत.
तुझ्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या घरात तू चोरी कर, ही पहिली अट. आणि दुसरी अट एक महत्त्वाची सांगितली की जेवढी चोरी तू करणार आहेस ना, जे चोरून आणणार आहेस, आठवडाभर पुरेल इतकं चोरून आण, त्याच्यापेक्षा जास्त आणायचं नाही. हा स्वधर्मच आहे म्हटले. जरी चोरी करत असलास तरी स्वधर्म आहे. हळूहळू त्याची बुद्धीच कमी व्हायला लागली. आठवड्याभरासाठीच आणायचं आहे, मग कसली चोरी करायची नाही, काय करायचं आहे. आणि आपल्यापेक्षा गरीब लोकांच्या घरात जायचं नाही. आता गरीब कुठला शोधायचा आणि कुठलं घर बघायचं श्रीमंताचं, अशा विचारामध्ये तो चोर त्या कर्मापासून परावृत्त होत आला. पण संत उलट्या मार्गाने मार्गदर्शन करत असतात. चोरी करण्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता कशी आहे ती दाखवून दिलेली आहे संतांनी. ही नीतिमत्ता सांभाळून, धर्माची नियम सांभाळून चोरी जरी केली तरी त्याचं पाप लागत नाही, असं वर्णन केलेलं आहे. हे 128 नंबरच्या ओळीमध्ये माऊली सांगतात. हे यज्ञोपकरण सकळ, सकळ म्हणजे सर्व, नेनत साते बरळ, हे जे माहीत नसतं म्हणून ती बडबड करत असतात. अहमबुद्धी केवळ भोगू पाहते. हे अहंकारी माणसं फक्त हा संसार भोगण्यासाठीच आहे, शरीर भोगण्यासाठीच आहे असं वाटून अधिक अधिक पापामध्ये अडकत राहतात, पापाचं भक्षण करतात. वेळ संपलेला आहे, आपण थांबतो इथं. 128 नंबरच्या ओळीपर्यंत आपण पाहिलं. मला वाटतं 123व्या ओळीपासून 128व्या ओळीपर्यंत आपण आलो. नाही, 20 पासून 120 पासून 128 ओळीपर्यंत आपण बघितलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. यावरती पुढचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये बघू. आता विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.